तुला माहिती प्रमोददा, अरे मला ना लिटरली विश्वासच बसत नाहीये की बाबा आपल्या बिझनेस साठी हो म्हणालेत. हो, पण बाबांनी असंही सांगितलंय की ते आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत नाही करणार आहेत. ठीक आहे रे, मला तर खरंच कळत नाहीये की आपण बरोबर केलंय की चुकीचं. तुम्ही जे केलं ते बरोबरच केलेत. मला तर कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलाल. हो ना बेबी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला तर असं झालं ना, कधी एकदा आपलं रेस्टॉरंट सुरू होतंय. हे पण तेव्हा मोठी पार्टी करायची हा, याचं कॉफी वगैरे चालणार नाही तेव्हा. हो. वहिनी, सेलिब्रेशन चाललंय वाटतं. लक्ष्मी, सरस्वती, मला आजपर्यंत असं वाटत होतं की आपण एक होत. जहागीरदार घराण्याचं भलं हे आपलं एकमेव उद्दिष्ट आहे. पण आज कळतंय की तसं नाहीये. वहिनी, तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाहीये. तसंच आहे लक्ष्मी. कारण तसं नसतं तर घरातल्या इतर लोकांना सोडून तुम्ही असं सेलिब्रेशन केलं नसतं. आणि हे सेलिब्रेशन तुमच्या स्टार्टअपचं कमी आणि एजंट पासून सुटका झाल्याचं जास्त भासतंय. हो वहिनी. असू दे, चालू दे. मला जे कळायचंय ना ते कळलंय. चालू दे तुमचं. श्वेता, मी मगाशी तुला जे बोलले त्याचा तुला राग आला असेल, पण माझ्या बोलण्यावर विचार नक्की कर. राग आला असेल कळतंय, तर कशाला बोलायचं मग. पण या बाईचं मला ऐकावंच लागणार. शेवटी हिच चालतं या घरात. दुर्गा वहिनी, मला तुमच्या बोलण्याचा राग नाही आला. ऑफकोर्स तुम्ही जर मला काही बोलला असाल तर ते माझ्या भल्यासाठीच असेल ना. योग्य तेच असेल. असेल नाही, योग्यच आहे. शांतपणे सांगते तुला श्वेता, यापुढे आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलताना 100 वेळा विचार कर. शक्यतो बोलूच नकोस. कारण या घरातल्या लोकांना तू अजूनही नीट ओळखत नाहीयेस. इतकी पण वाईट नाही लीला. सगळं कसं व्यवस्थित ठेवलंय, मला लागतं तसं. Maybe she deserves a chance. हिच्याबद्दल जरा काही कौतुक वाटलं तोच परत काहीतरी उद्योग करून ठेवते. काहीही झालं तरी ही सुधारणार नाही. कम्प्लिटली मी विसरलो होतो की तुम्ही आजपासून ऑफिसला येणार नाही आहात. ऑल द बेस्ट फॉर तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी. थँक्यू. शुरू नवीन ब्रांचचं जे प्रेझेंटेशन आहे ते मला लगेच मेल कर. नाही, प्रमोद विराज येत नाही आहेत मीटिंगला, त्यांना दुसरी कामं आहेत. आय अंडरस्टँड लास्ट मिनिट आहे, पण तू मला पाठव. आय विल मॅनेज. ओके, सी यू एट द मीटिंग. बाबा, इफ यू डोंट माइंड,
मी मीटिंग अटेंड करू शकतो का? हा हा, ही चांगली कल्पना आहे नाही का अभिराम? तू किशोरला तुझ्या मदतीला घेऊ शकतोस. ठीक आहे. आणि तुझ्याकडे वेळ असेल तर तू मीटिंगलाही येऊ शकतोस. ओके. मी पुढे होतो, आपण ऑफिसला भेटू. एजे एजे तुमच्या लॅपटॉपची बॅग. थँक्यू. एजे अहो तिकडे कुठे चाललात? वर चाल. अहो पण तुम्ही लॅपटॉपची बॅगच घेऊन जाता ना ऑफिसला? आणलीये की मी. बॅग मध्ये मी लॅपटॉप ही घेऊन जातो. ठीक आहे ना, पुढच्या वेळेला ठेवीन मी लॅपटॉप पण बॅग मध्ये. आणशील ग बाई, आणशील. हळूहळू सगळी कामं व्यवस्थित करशील तू, काही हरकत नाही.